नमस्कार माझ्या बालमित्रांनो, ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व सबस्क्राईब समोरील नोटिफिकेशनला हिट करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच सध्या चालू असलेल्या जिल्हा स्तरावर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठी जी आवश्यक माहिती आहे, तुम्हाला निबंध, भाषण, ती तुम्हाला आमच्या चॅनलवरून नक्की मिळेल. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व तुम्हाला हा निबंध लिहून घ्यायचा असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. तसेच व्हिडिओ स्किप नका करू. तर चला सुरू करूयाच्या आपल्या व्हिडिओला. दिवसभरामध्ये टीव्हीवर विविध चॅनल व ते विविध कार्टून दाखवले जातात आणि हे कार्टून पाहणे लहान मुलांना खूपच आवडतात. तुम्हाला आवडतं ना कार्टून पाहायला? आजचा निबंध हा तुमच्यासाठीच आहे, छोट्या छोट्या बालमित्रांसाठी. प्रत्येक घरामध्ये लहान मुले टीव्हीवर विविध कार्टून पाहत असतात. छोटा भीम. तुम्ही म्हणताल आता ही छोटा भीमचं चित्र दिसतंय, म्हणजे ही कार्टून नेमकं कुणाला आवडतं? तर हे कार्टून माझी छोटी मुलगी आहे 5 वर्षाची. तिला आवडतं, ज्ञानेश्वरीला. मी आज तिच्या ह्याच्याकडून स्वतःच साठी हा निबंध घेऊन आलेले. तर पहा, टीव्हीवर लागणाऱ्या सर्व कार्टूनपैकी माझे आवडते कार्टून म्हणून पोगो चॅनेलवर लागणारे छोटा भीम हे होय. लहानपणापासून त्या आजच्या जगाकडून भीमच्या कथा ऐकल्या होत्या, परंतु या कथा प्रत्यक्षरित्या कार्टूनच्या माध्यमातून पाहणे मला खूपच आवडले. त्यामुळे मी लहान असल्यापासूनच छोटा भीम हे कार्टून पाहत आले. या कार्टूनमधून साहसाचे धडे, धाडस, धैर्य, भीमची शक्ती, चुटकीची बुद्धिमत्ता आणि जग्गू माकडाचे नटखटपणा सर्व तर एकत्रितपणे दाखवला आहे. या कार्टूनमध्ये दाखवणारा छोटा भीम नावाच्या एका छोट्याशा गावात राहत असतो. भीमला अतिशय ताकदवान आणि श्रीमान दाखवण्यात आले आहे. तसेच भीम लाडू खायला खूप आवडत असे. भीमला असे दाखवले आहे. भीमचं ढोलकपूर गावामध्ये टुनटुन नावाची मावशी असते. ती खूप छान लाडू करते. त्या हातचे लाडू खाणे भीमला खूप पसंत असते. छोटा भीम या कार्टूनमध्ये भीमच्या साहसाचे छोटे छोटे भाग दाखवलेले आहेत. भीम हा नेहमी आपल्या ढोलकपूरचे रक्षण करीत असतो. याशिवाय भीम नेहमी राजा इंद्रवर्मा आपले मित्र आणि ढोलकपूरचे रक्षण करीत असतो. तसेच जादूगर, चुडेल, डाकू यांच्यापासून नेहमी स्वतःला आणि त्याच्या मित्रांना वाचवत असतो. छोटा भीम या कार्टूनमध्ये भीम मला खूप बुद्धिमान दाखवले वाटत आहे. तसेच या छोटा भीम या कार्टूनमध्ये भीम इतरांची मदत करताना दाखविला आहे. मला वाटते की छोटा भीम सारखे दुसरे कुठलेही कार्टून चांगले नसेल, जे लोकांना चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा करते. छोटा भीम का कार्टून मधून मनोरंजन होते, सोबत आपल्याला विविध गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात. भीम हा चांगला व्यक्ती बनण्यासाठी प्रेरणा देतो. मी रोज छोटा भीम हे कार्टून पाहतो पाहते. छोटा भीमचे अनेक चित्रपट देखील आहेत. काही चित्रपटात चित्रपटगृहांमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. मी छोटा भीमचे सर्व भाग पाहिले आहेत आणि एकाच भाग मला आवडला तर तो पूर्ण भाग पुन्हा पुन्हा पाहत असतो. आठवड्यातील दर रविवारी छोटा भीमचे 2 नवीन भाग दाखवले जातात. सहसा सर्व कार्टून पाहण्यास सर्वांचे पालक रागलत असतात रागवत असतात, परंतु माझे पालक मला रागवत नाहीत. कारण त्यांना वाटते की माझ्या कार्टून बघण्याची सवय चांगली आहे. कारण छोटा भीम या कार्टून मधून शिकण्यासाठी नवीन प्रेरणा मिळतात. तसेच चांगले व्यक्तिमत्व घडण्यासाठी मदत मिळते. त्यामुळे मी जेव्हा छोटा भीम हे कार्टून बघत असतो, तेव्हा माझे वडील सुद्धा माझ्यासोबत छोटा भीम कार्टून पाहतात. त्यांनाही हे कार्टून पाहण्यास खूप आवडते. परंतु मी जास्त वेळ टीव्ही न पाहता दिवसातून 1च तास छोटा भीम हे कार्टून पाहण्यासाठी टीव्ही पाहत असतो. मला छोटा भीमचा आवाज खूप आवडतो आणि माझी इच्छा आहे की मी भविष्यामध्ये छोटा भीमचा डबिंग आर्टिस्टला नक्की भेटावे. पहा, छोटा भीम, राजू आणि कोण आहे हा बरं? तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा, हा तिसरा माणूस कोण आहे? मला
खात्री आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ माझं आवडतं कार्टून हे नक्कीच आवडलेलं असेल. आणि बंद. तुम्हाला जे तुमचे आवडते कार्टून आहे, ते जे कॅरेक्टर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकले, म्हणजे ती पात्र तुम्ही जर का ह्या निबंधामध्ये टाकली आणि तुम्ही आहे तसा निबंध लिहू शकता. तर त्याचा माझं आवडतं भाषणात तुम्ही माझं आवडतं कार्टून यासाठीही या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच वापर होईल. तर असेच इतर शैक्षणिक व्हिडिओज, भाषणं व निबंध पाहण्यासाठी ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब समोरील नोटिफिकेशनला हिट करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. बाय बाय.